पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। राग नावाचा जो राक्षस असतो ना, तो मोठ्या माणसांच्या डोक्यावरच बसलेला असतो आणि मग त्यांना कळतच नाही आपण काय करतोय ते। म्हणून तर मी आमच्या हंसा राग राक्षस खिडकीतून बाहेर फेकून दिला। त्यानंतर ते छान बोलायला लागले, छान वागायला लागले। एवढंच काय, ते आपल्या सोबत लंगडीही खेळायला लागले। का सांगतेस काय? खडे? हो गो, चला आपण पण लंगडी खेळूया, चला। ए, तुझ्यावर राजा, तुझ्यावर राजा। काय चाललंय काय तुझे? काय मूर्खाचा बाजार चाललाय? काय करतेस? बाय 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 बाय, किती तू चिकट। कोण? तुमच्या डोक्यातला राग। तो त्रास देतो ना तुम्हाला। राग राक्षसाला खिडकी बाहेर फेकला। आता तुम्ही साना मुलगा झालात। आता मी तुमच्या डोक्याला चंबी करते, म्हणजे तुम्हाला आणखीन बरं वाटेल। बाई 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 बाई, बयो तर बयो, आता सखू सुद्धा तिच्या पावलावर पाऊल टाकते। यांच्या डोक्यावरून हात काय वळत होती, खिडकीतून बाहेर काय फेकत होती, म्हणे राग काढून फेकते। शोभते का? सांग तूच। बघितले, विनाकारण रागवायचे मोठ्यांनी आणि तो राग शांत करायचा लहानांनी। अहो, लहान आहे ती, तिच्या वतीने मी माफी मागते तुमची। यांनाही माझी किंमत नाही आणि तुम्हाला तर नाहीच नाही, सगळेच स्वार्थी। सखू, इकडे ये। कसा राग शांत केलास तू? अगो बाई,
माझ्या डोक्यातला राग नावाचा राक्षस डोक्यातून बाहेर काढून खिडकी बाहेर फेकायला तूच शिकवलंस ना सखूला? ते आहो ना. गप्प बस. पुन्हा जर असं काही केलंस तर याद राख, छे 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 छे, तुला अशी निवांत बसलेली बघू शकत नाही हो मी गोदे. तिथे काकू आणि वैद्यबुवा सुद्धा काहीही बोलतायत तुझ्या तब्येतीबद्दल. अगो साधी ओकारी झाल्यासारखे वाटले तर इतका कसला गजब. हे बघ, पित्ताची मात्रा घे, बरे वाटेल. काय गोदे, उठ गो. मला असे आवडत नाही. तू उठ बघू. अगं भांडणे कर, चहाड्या कर, मोठमोठ्याने आरडाओरडा कर, वाटल्यास अगदी खलबतही कर, पण अशी बसून राहू नकोस. मला अशी बायको पाहायची सवय नाही गो. तू उठतेस का नाही? नाहीतर तुझ्या डोक्यावर हांडाभर पाणीच ओततो आता. गोदे, रघुनाथा, वैद्यमाने निदान केले हो गोदेच्या आजाराचे. काय काय केले? ते नको सगळ्यांना सांगते. अहो नानू, सगळे आत या. अहो या 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 सगळे. अहो अरे रघुनाथा, लवकर. सदा या या या. काय आरडाओरडा चाललाय? काय झालंय? काय झाले आजी? हो, आनंदाची बातमी आहे. रघुनाथ आणि गोदा आई वडील होणार. रघुनाथ का उठाना पडला? याला काय झाले? हर्षवायू झालाय, त्यामुळे घेरी आली त्याला. बाप होणार आहे ना तो, मग होणारच हर्षवायू. अरे लाजली लाजली. बरोबर आहे, हर्षवायू व्हावा अशीच बातमी आहे. हो, रघुनाथा, गोड वाटायला घ्या. चला, देवानं कृपा केली हो. इतक्या वर्षांनी का होईना आनंदाची बातमी मिळाली गोदेला आणि रघुनाथाला. काका नमस्कार करतो. आयुष्मान भव. काकू, हो आयुष्यमान. दादा, खरंच सुलोचना असती आता तर तिला किती आनंद झाला असता. हो ना, खरंय. मंगल कार्य घरी झाले आणि पाठोपाठी आनंदाची बातमी आली. मी सांगतो तुम्हाला, आपल्या नव्या सुनेचा म्हणजे यशोदेचाच पायगुण आहे हा. होय तर. आता देवळात जाऊन देवासमोर गोड ठेवायला हवे. हो हो. आणि त्याचबरोबर त्याला साकडे घालू की सगळे सुखरूप होऊ दे. तर आणि हो, ही आनंदाची बातमी घेऊन परचुऱ्यांच्याकडे जायला हवे. अरे अरे काय झाले? काय सगळे का हसताय? अरे रघुनाथ काका आणि गोदा काकूला बाळ होणार आहे. होय काका. काका, म्हणजे तुला आता गोदा काकूचा सांभाळ करावा लागेल. काय मी सांभाळायचंय गोदेश? हा, मग आता तुला दिवस रात्र तिच्या दिमतीला राहावं लागणार आहे. अरे काका, अरे काका उठ. अरे उठ ना. मला तर मोठी माऊस झाली राघोबा राक्षसाला पेटताना. हो, पण आपण मोठ्यांबरोबर असे नाही वागायचे. मग तू नाही सदा दादा बरोबर तसंच केलेस? हो, पण अहो आपल्यातलेच आहेत, लहान मुलातले नाही. तर केवढं उंच आहेत. हो, पण ते लहानच आहेत अजून. बापू आजोबा खूप मोठे आहेत, त्यांच्या बरोबर असे नाही वागायचे. हो का? चुकलेस माझे. आता आपण बापू आजोबांची क्षमा मागूया. चल चल. अहो, मला जिवे मारण्याचा घाट घातला होता कुळबुडव्यानी. अस्तनीतला निखारा निघाला तो प्रभाकर. आश्रित तो, तरी दुधा तुपात लोळवला त्यास.
पण आमच्या घराचे लोणीच मटकावून गेला आणि नर्मदा तर कुळाला असा बट्टा लावून गेली की 10 वेळा देहांत प्रायश्चित्त घेतले ना तरी डाग पुसला जायचा नाही. गावात तीच चर्चा आहे. अहो असायलाच हवी, मीच पसरवली ती. मी तर म्हणतो त्या दोघांस पकडून त्यांचे तोंड काळे करा, त्यांची धिंड काढा आणि नदीत फेकून द्या. अघोरी आहे ते विचार. मी तुमच्या या विचाराशी अजिबात सहमत नाही. हो, माणसं आहोत आपण. सारीच माणसं चुकत असतात. दुसऱ्याची धिंड काढण्याच्या गोष्टी करणाऱ्याने आधी स्वतःच्या पदरात डोकावून पाहावं. आपण कोणीच इथं धुतला तांदूळ नाहीये. प्रत्यक्ष कृतीत आणत नसतील, पण मला सांगा, पाप कुणाच्या मनात नाहीये? पिंडीवरचा बेल उचलून सांगावं. मला टोमडे मारतात तुम्ही. पटवर्धन काका तुम्ही. नमस्कार कर. सौभाग्यवती भव. नमस्कार करते. सुखी भव. बापू आजोबा, सखू तुमची क्षमा मागायला आली आहे. ते मी आहोंच्या डोक्यातला राग काढला ते मी सांगितले होते ना सखूला, म्हणून. काय मध्ये मध्ये दिसतंय ना आम्ही बोलतोय तरी मध्ये तोंड घातलेस. जराही अक्कल नाही वागण्याची आणि जगाला शहाणपणा शिकवण्यात सगळ्यात पुढे. काही ऐकायचं नाही मला तुमचे आणि कोणाचेच. चला चालू लागा. आता गावभर नुसती तीच चर्चा. काकू नका हो असे बोलू. त्रास होतो ऐकताना. त्रास होतो. त्यांनी आपल्या अब्रूचे धिंडावडे काढले, त्याचा नाही त्रास होत? अजूनही पुळकाच येतोय त्यांचा. नाही काय येणार? तुमचे नाही आतडे तुटत? कशाला तुटायला हवेत आतडे? आणि मी तर म्हणते, असली पाप करणाऱ्या विधवेस तर जगायचाच अधिकार नाहीये. काय बोलताय तुम्ही हे? खरे तेच बोलतेय. मला यांनी स्पष्ट सांगितले होते की नर्मदेस विष देऊन संपव. काकू, मलाच तिच्या खोलीत जायला उशीर झाला, पण आता असे वाटते की दिले असते ना तर बरे झाले असते. जीव झाजरला असता थोडा वेळ. शेवटी इतक्या वर्षांचा सहवास होता. पण कर्तव्य मोठे नाही का त्यापेक्षा? तिचा जीव घेणे हे कर्तव्य वाटले तू सुभद्रे? नाही लाज होता माझा. म्हटले ना मी, असे कृत्य करणाऱ्या विधवेस जगण्याचाच अधिकार नाहीये. देवाच्या मनात वेगळे होते आहे, म्हणूनच माझी पोर वाचली. हो काकू, वैधव्य हे का बाईच्या हाती असते का? नर्मदा वंशांना वैधव्य आले हे त्यांना कळत नव्हते अशा वयात. सगळे आयुष्य त्यांनी असेच घालवायचे का हो? खरे म्हणजे काय हरकत आहे जर प्रभाकर आणि त्यांचे. वाच कर तुझा अगोचरपणा. उमेच्या बाबतीतही अशीच वागलीस तू. स्वतःला काय धर्म मार्तंड समजायला लागलीस की काय? परंपरेने जे नियम घालून दिले ते पाळणं आपलं काम आहे. विचार न करता आंधळेपणानं. मी म्हणते, जिथे तिथे आपल्या अकलेचे दिवे पाजळायलाच हवेत का? अगो, काय झाले सखू? काय गो? आजी, मगाशी बापू आजोबांचा राग खिडकीतून बाहेर फेकण्यासाठी सखू चमत्कारिक वागली, म्हणून तिला बापू आजोबांची क्षमा मागायची होती. चांगले की मग. म्हणून आम्ही आजोबांकडे गेलो तर ते पटवर्धन काकांशी बोलत होते. बापू आजोबा पटवर्धन काकांना पण ओरडत होते. मग आणि आम्ही बोलायला गेलो की क्षमा मागायची आहे तर ते आमच्यावर खूप ओरडले. काय चुकले मग त्यांचे त्यात? गरज काय प्रत्येक वेळी मोठ्यांच्यात बोलायला जायची ग? लग्न झाले ना तुझे आता, कधी वागणार जबाबदारीने? तुमच्यामुळे आज घर तुटायची वेळ आली आहे. तू आणि तुझी आत्या. बस, पुरे कर. तुझ्या नवऱ्याच्या आणि तुझ्या प्रत्येक बाबींवर खणखणीत उत्तर आहे माझ्याकडे. वाटेल ते ऐकून घ्यायची नाही मी.
अहो ती वेळच यायची नाही आता. वाटेल ते ऐकून घ्यायला आणि उलट बोलायला राहणार आहात कुठे तुम्ही आता? घर सोडून जायला नाही का सांगितलं तुम्हाला? त्यामुळे सामान आवरायला घ्या. अगो 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 काय करतेस हे तू? झाडांची गप्पा मारतीये. विचारते त्यांना तुम्हाला फुलं कधी येणार. अं? दिसत नाही पाणी घालते ते. अगं तसं नव्हे, दे इकडे दे इकडे. काय? अगं दे. अगं जड उचलायचं नाहीस तू आता. इश्श एवढी काही जड नाही. असे कसे? अगं फुलाची पाकळी होणारच तू गोदे. तुझ्यासाठी हे जडच. इश्श जरा जरा पाटकर बघू तुझी इथे. कशाला? करतो खरे. झेंडू माळायचाय. नाही का तुझ्या माहेरी गेलो होतो तेव्हा गुलाब म्हणून झेंडू माळला होता मी. आठवले. पण आज गुलाब म्हणून गुलाबच माळणार आहे. हा तोंड बघा गुलाब मारतात. अगो 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 खरेच आणलाय गुलाब तुझ्यासाठी गोदे. आता काही शेंडीला बांधू माझ्या. किती बरे झाले आपली भेट झाली. मी देवी समोर आता गुळ खोबरे ठेवून आलो. गुळ खोबरे काही विशेष? होय, आमच्या घरी आनंदाची बातमी आहे. रघुनाथ काकाला बाळ होणार आहे म्हणून आजीने सांगितले गुळ खोबरे ठेवून ये. अरे वा, अभिनंदन. मला फार बरे वाटले. घरी आई आणि बयो सोडता सारे सदैव माझ्या विरोधात असतात. कोणाला माझे विचार आवडत नाहीत, पटत तर मुळीच नाहीत. ते खूप बोलतात मला आणि त्यांच्या विरोधात काही बोलले ना की अंगावरच येते. अगदी कोंडल्यासारखे वाटते मला कधी कधी. आणि इथे देवळात शांत पण वाटते. आणि आपल्या विचारांच्या माणसांबरोबर इथे नुसते शांत बसून राहिले ना तरी एकदम निवांत सुरक्षित वाटते. अगदी खरे. मी आजकाल कोंडमारा झाला की इकडेच येतो. बाळदादा एक विचारू? प्रभाकर आणि नर्मदाताई विषयी विचारायचंय ना तुला? होय, ते दोघेही सुखरूप आहेत ना? नर्मदा आत्तेला खूप मारले असं बयो म्हणाले. सदा काहीही काळजी करू नकोस. माझ्या मित्राच्या आधाराने दोघे व्यवस्थित पुण्याला पोहोचलेत. तिथे एका आश्रमात त्यांची सोय केली आहे आणि विधवा पुनर्विवाह मंडळ त्यांचा विवाहही लावेल. शिवाय त्यांच्या राहण्याच्या उपजीविकेच्या बाबतीतही त्यांना योग्य ती मदत मिळेल. आयुष्य कष्टाचे असेल पण एकमेकांच्या साथीने आनंदाचे होईल. खरेच? होय. हे फक्त तुझ्यामुळे शक्य झाले बाळदादा. मला फार बरे वाटले. बरं चल जाऊयात आपण. चल. हे काय बयो उदास दिसतायत. चल काय झाले पाहूयात. चल. बोला तुम्ही. काय झाले बयो? तुम्ही उदास का आहात? बापू आजोबा, मोठी आजी आणि आम्हा सगळ्यांना घराबाहेर काढताय. काय? पण का? बापू आजोबा खूप ओरडून बोलत होते. ते खूप रागावलेही होते. मोठी आजी बोलत होती पण मला खूप रडू आले. वाईट वाटत होते. कळतच नव्हते काय करू. मला इतकेच दिसत होते की घर सोडून जायचंय. कल्पना सुद्धा सहन होत नाही मला. अंगणापासून ते मागच्या परसदारापर्यंतच्या घराच्या प्रत्येक लाकडावर जीव आहे माझा. मरूनच जाईल. ही काय पद्धत झाली? सदा तुला हक्क आहे, जा जाऊन जाब विचार. ही काय पद्धत आहे नानत्या घरातून माणसांना बाहेर काढायची?
आणि ज्या माणसांमुळे घर नांदते त्यांनाच मला अत्यंत राग आलाय. मला पण बाळा दादा आता मला कळून चुकले आहे. यांच्याशी भांडून काहीच उपयोग नाही. अरे पण मग काय करायचंय? ते बापू इतके बेभान होतात रागाने की ते यांना घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत. मला काय वाटते बयो, तुम्ही त्र्यंबक आजोबांशी बोललात तर तुम्ही लाडके आहात. मला खात्री आहे ते तुमचं नक्की ऐकतील. आणि ते सध्या आनंदात सुद्धा आहेत. आनंदात? कशामुळे? अहो रघुनाथ काकाला आणि गोदा काकूला बाळ होणार आहे. त्यासाठी मी आता गुळ खोबरे ठेवून आलो. खरेच? किती मऊस.